मेट्रो 3 ॲक्वालाईन मेट्रो स्थानकाच्या नावावरून काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे। ॲक्वालाईन मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात हे आंदोलन होत आहे। मेट्रो 3 ॲक्वालाईन मेट्रो स्थानकाच्या नावावरून हे काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे। बातमी पाहतोय मुंबईमध्ये आणि वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतं। यावेळी काँग्रेस समर्थकांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते आणि या संदर्भात आणखी तपशीलवार आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, या आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळते। सध्याची काय परिस्थिती आणि काय म्हणणं आहे या आंदोलकांचं? खऱ्या अर्थानं आपण बघतो आता हे सिद्धिविनायक मेट्रो ॲक्वालाईन स्टेशन जे आहे तिकडे हे आंदोलन सुरू होतं। माझ्या ताजावाजा आंदोलन सुरू आहे। आता सगळ्यांना खऱ्या अर्थानं पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे। आपण बघू शकतो सगळ्यांना आता ताब्यात घेत आहेत। एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सिद्धिविनायक असो किंवा बाकीच्या ॲक्वालाईन मेट्रोचे असो, हे सगळे आपले धार्मिक स्थळ आहेत। त्या धार्मिक स्थळांच्या पुढं खऱ्या अर्थानं कॉर्पोरेशन कशाला हवं हा मोठा प्रश्न ही मंडळी उपस्थित करतायत। आपण अनेक स्टेशनच्या बाहेर अनेक मोठमोठ्या कॉर्पोरेटचे नावं आपण बघितलेत। ती नावं कशाला पाहिजे यासाठी वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होतं। यांच्या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थानं आता सिद्धिविनायक जवळ खरं आंदोलन होतं आणि इथेच आंदोलनाचे तीव्र स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं। वर्षा गायकवाड सुद्धा अजूनही उपस्थित आहे तिकडे। अनेक आंदोलन करताना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं जात आहे। पण एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कॉर्पोरेशन होताना दिसतंय आणि त्या कॉर्पोरेशनच्या विरोधात खऱ्या अर्थानं ही मंडळी जी आहेत ती आता रस्त्यावर उतरली आहेत। जे मेट्रो स्टेशन ॲक्वालाईनचं आहे त्याच्या अनेक मेट्रो स्टेशनच्या नावामध्ये खऱ्या अर्थानं कॉर्पोरेटायझेशन झाल्यामुळे हे चित्र उभं राहिलं आणि त्यासाठी त्याच्या विरोधात खऱ्या अर्थाने ही गोष्ट होताना आपल्याला घडताना दिसतंय आणि ते चित्र पाहायला मिळतंय। श्रेयस, मेट्रो प्रशासनाकडून काही या संदर्भात स्पष्टता आली आहे का? काही कळतंय? अजून असं काही गोष्टी कळत नाही, मात्र आंदोलन जे आहे ते आता झालेलं आहे, ते आता होत आहे आणि ते चित्र इकडे पाहायला मिळतं। अगदी तर आपण पाहतोय मेट्रो 3 ॲक्वालाईन मेट्रो स्थानकाच्या नावावरून काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे आणि वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे आहे, मात्र तरी सुद्धा आंदोलकांना हे पोलीस ताब्यात घेत असल्याची ताजी दृश्य आपण सध्या पाहतोय। मेट्रो 3 ॲक्वालाईन मेट्रो स्थानकाच्या नामांतरावरून हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी होताना सुद्धा पाहायला मिळते। आता यावर मेट्रो प्रशासन काय उत्तर देतं याकडे सुद्धा लक्ष असेल। मेट्रो 3 ॲक्वालाईन मेट्रो स्थानकाच्या नावावरून हे काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो ॲक्वालाईन मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात या आंदोलकांचं हे आंदोलन आणि यावेळी हे आंदोलक बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। मेट्रो स्थानकाला नेहरूंचं नाव न दिल्यानं काँग्रेस आक्रमक झालेली आहे। आंदोलन त्याचे तीव्र स्वरूप इकडे पाहायला मिळत आहेत। वर्षा गायकवाड हे सुद्धा इकडे आलेल्या आणि त्यांनी हे आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं। मात्र आता आपण चित्र बघू शकतो तर मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थानं आंदोलन करते जे आहेत ते आता त्यांना हटवण्याचा प्रयत्न करतायत। या सगळ्या मोठमोठ्या खऱ्या अर्थानं ॲक्वालाईनचे मेट्रो स्टेशन आहेत। या आंदोलनाची दृश्य आपण पाहतो। मेट्रो स्थानकाला पुन्हा नेहरू सायन्स सेंटर असंच नाव द्यावं अशी काँग्रेसनं मागणी लावून धरलेली आहे। त्याच संदर्भातलं त्यांचं हे आंदोलन असल्याचं आपण पाहतोय। काँग्रेसने बरेच आरोप सुद्धा केलेले आहेत, मात्र आता त्याला कसं प्रत्युत्तर मिळतं याकडे लक्ष असेल। बरेच पोलीस या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। हे जे आंदोलन आहे ते हाताळण्याचा प्रयत्न करतात, नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात, मात्र आंदोलन हाताबाहेर जाताना पाहायला मिळतं आणि त्यामुळे काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। मेट्रो 3 ॲक्वालाईन मेट्रो स्थानकाच्या नावासंदर्भात हे काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे। या आंदोलनाचं कारण काय आहे तर वरळी इथल्या मेट्रो स्थानकाचं नाव नेहरू सायन्स सेंटर ऐवजी फक्त सायन्स सेंटर ठेवण्यात आलं आणि त्यामुळे ही काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि त्याचवरून हे जे आंदोलन सुरू आहे ते आपण पाहतोय हे आंदोलक ऐकत नाहीत, त्यामुळे काही पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। जोरदार
घोषणाबाजी, मात्र या संदर्भात भाजपने सुद्धा स्पष्टीकरण दिलं होतं। काही वेळापूर्वी जेव्हा प्रस्ताव हा आलेला होता तेव्हा या स्थानकाचं नाव सायन्स म्युझियम किंवा सायन्स सेंटर तसंच प्रस्तावित होतं आणि त्यामुळे आता यावर राजकारण करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया भाजपकडून आली आहे। मात्र तरी सुद्धा याच स्थानकाच्या नावावरून काँग्रेसचं हे आंदोलन आपण पाहतोय।